एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवक युवती यांचे यवतमाळ जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषण 2 दिवसापासून सुरू। आज प्राध्यापक वसंत पुरके, माजी शिक्षण मंत्री यांनी उपोषण मंडपास भेट दिली। यवतमाळ येथे 2 दिवसापासून जिल्हा परिषद समोर आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे उपोषण सुरू असून आज वसंत पुरके, माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी उपोषण मंडपाला दिली भेट। यावेळी ॲडव्होकेट अनिल किन्हाके, जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस, ॲडव्होकेट सीमाताई तेलंगे व इतर मान्यवर उपस्थित होते। त्यावेळी प्रकल्प अधिकारी पांढरकवडा व प्रकल्प अधिकारी पुसद यांच्या समोर खालील मागण्यांवर चर्चा करण्यात आली। आंदोलनाच्या मागण्या: आदिवासी विशेष पदभरती 12,500+ तात्काळ घेण्यात यावी, पेसा व नॉन पेसा पदभरती 17 संवर्ग घेण्यात यावी, MPSC गट क मधील तलाठी पदांच्या पेसा व नॉन पेसा जिल्हानिहाय जागा उपलब्ध करून सविस्तर जाहिरात देण्यात यावी, शिक्षक पदभरतीमध्ये पवित्र प्रणालीद्वारे घेण्यात येत असलेल्या पदभरतीमध्ये आदिवासींच्या पेसा व नॉन पेसा जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, 14 ऑगस्ट 2026 चा वसतिगृह GR तात्काळ रद्द करण्यात यावा व TRTI वयाची अट रद्द करून क्लास तात्काळ सुरू करण्यात यावा, वसतिगृहांची योजना DBT रद्द करून पूर्वीप्रमाणे भोजन व्यवस्था वसतिगृहात तात्काळ सुरू करण्यात यावी, राज्यातील प्रत्येक आदिवासी वसतिगृहातील आणि आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा 10 कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात यावा, गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतील मुलींच्या सर्पदंश हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, आदिवासी मुलांच्या शिक्षणात अथवा वसतिगृहात प्रवेशकरिता कुठल्याही प्रकारे वयाची अट नसावी। यावेळी विद्यार्थी व खालील मान्यवर उपस्थित होते: ॲडव्होकेट आकाश टेकाम, ॲडव्होकेट सुरेश मेश्राम, ॲडव्होकेट देवानंद मडावी, ॲडव्होकेट प्रमोद आडे, महेश कोरांगे, मंगेश सिडाम, सूर्यकांत पेंदोर, अलकेश उईके, वैभव उरवते, मनोहर कुडमते, कार्तिक गेडाम, प्रज्वल गेडाम, दीपक कोहचाडे, अजय मंडाले, दीपक परचाके, गौरीनंदन कणाके, विक्रम उईके, सूरज तोडासे, हेमंत मिरासे, ॲडव्होकेट अजय डगारे, रोशन चांदेकर, सावन मेश्राम, गोपाळ मेश्राम, रोशन सोयाम, मुख्य संपादक विनोद माहुरेसह यवतमाळ जिल्हा महिला प्रतिनिधी प्रणिता कांबळे। धावलं पाहिजे, ठेकेदारी आहे का? बिलकुल नाही। आणि म्हणून राज्यकर्ते तेही राज्यकर्ते असे नाही। मी बघतो, मी वाचून पाहतो, मला माहित नाही, नंतर सांगतो, असं नाही पाहिजे मला। महाराष्ट्रातील सगळे आदिवासी बांधव, विद्यार्थी बांधव आणि भगिनी आपल्या न्याय्य, राष्ट्र आणि संवैधानिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण आपली सनदशीर पद्धतीने मागणी मागत आहात। घटनेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची सनदशीर मागणी करण्याचा राष्ट्र अधिकार आहे। तर राईट टू लिबर्टी आपण स्वीकारलेला आहे, लिबर्टी ऑफ थॉट, फेथ, बिलीफ अँड वर्शिप आपण स्वीकारलेला आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, भगवान बिरसा मुंडांना मी आदर आणि नमन करतो आणि आपल्या सर्व आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सगळे माझे आदिवासी बांधव, आपण मला म्हटल्याप्रमाणे आदिवासींच्या विद्यार्थ्यांची नव्हे, संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांची काय समस्या असू शकते, काय अडचणी असू शकतात, कुठल्या राष्ट्र मागण्या असू शकतात, याची मला चांगली जाणीव आहे मित्र। आणि म्हणून मी जाणीवपूर्वक, नंतर आपला कधी संपर्क येत नाही, समोरासमोर आपण चर्चा करत नाही, जेव्हा आम्ही सत्तेत असतो तेव्हा तुम्ही सगळ्या प्रकारचे मिळून मिसळून आले पाहिजे, हे कधी होत नाही। एखादी बिमारी मोठी झाली, जखम मोठी झाली की तेव्हाच आपण ओरडतो। आपला हा स्वभावातला दोष आहे, आपण सहिष्णू आहोत, समजदार आहोत। आणि या मोर्चाच्या संदर्भात आदरणीय सर्वच आपल्या विद्यार्थी संघटनेचे सगळे प्रमुख, आमच्या विद्यार्थिनी आणि भगिनी म्हणून ॲडव्होकेट अनिल किन्हाके, जे आदिवासी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, आदरणीय ॲडव्होकेट शिंदे साहेब आहे, आमचा आकाश आहे, आणि सगळे आपण बंधवांच्या सीमाताई आहे। कुठल्याही देशातल्या, कुठल्याही प्रांतातल्या, कुठल्याही राज्यातल्या, कुठल्याही जाती जमातीच्या व्यक्तीच्या वाट्याला जर अन्यायकारक दिवस येत असेल तर जी आमची भगिनी न्याय भगिनीसाठी राष्ट्र पद्धतीने आपल्या रस्त्यावर येते, अन्याय खरं कुठेही चिडून उठावं याच्या प्रकारची ती क्षमता व्यक्त करते आमची अशी ॲडव्होकेट